हाय, मी यशोदा. तुम्हाला थंबनेलवरनं समजलं असेल, की मी आज काय शिकवणार आहे. चला तर मग बघूया. हा आहेत ओव्हल शेपचे मोती आहेत आणि हे आहे राउंड शेपमध्ये. हे 4 mm चे आहेत आणि हे आपलं नेहमीचं गोल्डन कलरचे बीड्स 0.1 mm चे. हा बघा, हे आहे 6 mm चा क्रिस्टल आहे आणि हे आपलं 0.3 mm चा वायर आणि कटर आणि नोज प्लायर. चला तर मग बघूयात आपण. हा बघा, मी काय केलेलं आहे इथं वायर घेऊन थोडंसं असं कट करून घेऊन घेतलं आहे. म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. एक ओव्हल शेपचा मोती घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक 1 mm चा बीट घ्यायचा आहे. 1 mm नाही तर 0.1 mm घ्यायचा आहे. तसं काही नाही. हा बघा, इथं असं परत अशा पद्धतीनं आपल्याला रॅप करून घ्यायचे. जसं आपण मोती मी तुम्हाला शिकवलं होतं ना, मोतीचं फूल लास्ट व्हिडिओमध्ये. तसंच तशाच पद्धतीनं हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, रॅप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे एकात एक वळवून घ्यायचं आहे. वळवून घेऊन मग परत आपण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डबल लेयर कसं करायचं ते दाखवलं. म्हणजे मोगरा जसं डबल लेयर म्हणजे भरपूर त्याला पाकळ्या असतात ना, पण आपण हे काय केलं आहे मोतीमध्ये डबल लेयर कसं करायचं मग मी तुम्हाला ह्याच्यात शिकवलं आहे. आणि हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही Instagram वगैरे पाहिला असाल. खूप ट्रेंडमध्ये आहे असा. ह्याच्यातून चोकर बनतो, इयरिंग बनतो, रिंग बनतो. खूप छान दिसतं. ह्याचं मंगळसूत्र पण मी लवकरच टाकेन तुम्हाला व्हिडिओ ह्याचा. मलाच खूप आवडलेला आहे त्यामुळं. आणि तुम्हाला मी इझी वेनं म्हणजे इझी आणि युनिक आणि ट्रेंडिंग असे मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्ही लास्ट माझ्या जे मोतीचं व्हिडिओला इतकं छान प्रेम दिलात, खूप सपोर्ट केलात मला, त्याच्याबद्दल खूप मनापासून मी तुम्हाला थँक यू म्हणते. जे एक आहे ती मोहिनी मंगळसूत्राचं त्याच्याबद्दल खूप कमेंट येत आहेत मला. मी त्याला रिपोस्ट करेन. मी अजून एकदा व्हिडिओ टाकेन व्यवस्थित दाखवून. ती माझा फर्स्टच व्हिडिओ होता त्यामुळं मला समजलं नाही तरी मी बेस्ट केला होता. पण अजून एकदा मी टाकेन त्याला. हां बघा, हे अशा पद्धती तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ना, त्या पद्धतीनं आपल्याला मोती एक-एक घ्यायचे आहेत. मग गोल्डन कलरचं बीट घ्यायचं आहे. मग असं रॅप करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये साधारणतः मी काय केलं, थोडं मोठं फूल असू दे म्हणून मग मी 11 ओव्हल शेपचे मोती घेतलेले आहेत. हां बघा, मी 11 घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला साईज छोटं, मोठं अजून एक मोती पण म्हणजे ओव्हल शेप आज ह्यापेक्षा छोटं पण येतो. ते जरी घेतला तरी काय नाही. ते 12 घ्यायचे. मग जर छोट्या साईजचं घेतलात तुम्ही, तर मी इथे थोडं मोठ्या साईजचं घेतलेलं आहे. त्यामुळं मी 11च घेतलेला आहे. तुम्हाला जर तुम्ही थोडं छोट्या साईजचं घेतलात, तर मग तिथं तुम्ही 12 घ्या म्हणजे ती व्यवस्थित बसेल. जर तुम्हाला दोन्हीही ओव्हल शेपमध्येच करायचे असतील, तरीसुद्धा तुम्ही करू शकता. मी थोडंसं ट्विस्ट म्हणून मग मी राउंड शेपचे मोती वापरलेले आहेत. ओव्हल शेपचं दोन्ही लेयरसुद्धा मी तुम्हाला टाकेनच लवकरच. हां बघा, ह्या अशा पद्धतीनं कसं रॅप करायचं जेणेकरून म्हणजे लूज करायचं नाही. जसं आपण फ्लॉवरमध्ये करतो ना, त्याच पद्धतीनं करायचं आहे. हे बघा, थोडंसं सुद्धा लूज ठेवलं ना, मग ती राउंड शेप येत नाही व्यवस्थित. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, की थोडंही लूज न सोडता आपल्याला हा म्हणजे हे करून घ्यायचं आहे, वळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. हा बघा, तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप सुंदर दिसतंय. मी तुम्हाला लास्टला टॅग पण करेन, की रिंग बनवल्यावर आणि इयरिंगमध्ये कानात कसं दिसतो, ते पण तुम्हाला मी लास्टला त्याचा फोटो टॅग करेनच. तुम्ही तिथं बघू शकता कसं दिसतं म्हणून घातल्यावर. हा बघा, खूप सुंदर दिसतंय पण इतकं छान वाटतं ना, मला तर खूप आवडलं. म्हणूनच मी ट्राय केलं, की बघावं म्हटलं कसं जमतं. ओव्हल शेपमध्ये तुम्ही दोन्ही लेयर केलात तरी खूप सुंदरच दिसेल. पण मीच थोडं ट्विस्ट करायचं असं म्हणून मी राउंड शेपचे मोती वापरलेले आहेत. दुसरं काही नाही बरं का. सेमच आहे राउंड कलरचं म्हणजे राउंड जरी आपण मोती वापरलं तरीसुद्धा आपण सेमच वापरू शकतो. म्हणजे सेमच प्रोसेसिंग आहे त्याचं, काय वेगळं नाही. तर बघा, हे अशा म्हणजे अशा पद्धतीनं आपण करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही थोडं नीट लक्ष देऊन पाहिलात ना, इतकं काय अवघड नाही आहे. खूप सोपं आहे. खूप पटकन होतं. जर ज्यांना प्रॅक्टिस असेल त्यांना तर खूपच लवकर होतं बरं का. म्हणजे थोडं ज्यांना प्रॅक्टिस नसतं त्यांना थोडा वेळ लागतो. पण काय नाही, इतकं काय हार्ड नाही आहे. आणि सुंदर तर इतकं दिसतं ना, ह्याचं चोकरसुद्धा खूप सुंदर दिसेल बरं का. मी लवकरच ह्याचा चोकर पण बनवून टाकेनच. तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ. हा बघा, ह्या अशा पद्धतीनं रॅप म्हणजे 2 मोतीतून घ्यायचं आहे असं. हा बघा, अशा पद्धतीनं. हे बघा, 2 मोतीतून घ्यायचं आहे. मग एक वरचं मोती सोडायचं, परत खालून 2 मोती घ्यायचे. परत वरचं सोडायचं, मग परत खालून. असं करून पूर्ण राउंड घेतले, की हे बघा अशा पद्धतीनं बसतं. म्हणजे ती छान एक बेसमेंट रेडी होते ना त्याच्यासाठी. हां बघा, ह्या अशा पद्धतीनं झालं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतंय आत्ताच. हां बघा.
आता आपण काय करूयात, राऊंड मोतीचे करूयात. राऊंड मोतीचं प्रोसेससुद्धा सेमच आहे, ह्याच्यात काय चेंज नाही. जसं आपण असं सेम प्रोसेसिंगनंच करायचं आहे, काय वेगळं नाही याच्यामध्ये. तुम्ही इथं बघा व्हिडिओमध्ये. हां बघा, हे अशा पद्धतीनं रेडी होतो. मग आपण काय करायचं, आता ते अगोदर बनवलेलं होतं ना फ्लावर ओव्हल शेपचा, त्याच्यावरती हा असं ठेवून हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पूर्ण सगळ्याकडनं आपल्याला असं रॅप करून घ्यायचं. हा बघा इथं व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तुम्हाला, तशा असं सगळ्याकडनं असं हे करून घ्यायचं तुम्ही. हा बघा जसं आपण एकावर एक ठेवायचे, फक्त आपण सगळ्याकडनं त्याला छान व्यवस्थित घट्ट बांधून घेतल्यासारखं घ्यायचं आहे. आता आपण 6 mm ग्रीन कलरचं क्रिस्टल घालायचं आहे त्याच्यामध्ये, जसं आपण ते ह्याच्यात करतो ना फ्लावरमध्ये. सेमच प्रोसेस आहे इथून पुढून सगळं. फक्त डबल लेअर कसं अटॅच करायचं मी तुम्हाला ते ह्याच्यात सांगू दिलं आहे. आता सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहे त्याच्यामुळं. हां बघा आता मी काय केलं, 1 mm बीट घेतलेले आहेत ह्या. हां बघा घ्यायचे, हे पण काय जास्त लागत नाहीत. आपण ॲडजस्ट करायचं म्हणजे बघायचं. मी शक्यतो 10 घेतलेला आहे तिथं. 10 6 mm बीट्स म्हणजे क्रिस्टलला पुरतात. हां त्याच्यामुळं हां बघा अशा पद्धतीनं घ्यायचं आहे आपल्याला सगळं. तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये. हे बघा ॲडजस्ट करून बघायचं अगोदर. हा बघा अशा पद्धतीनं बसतो का नाही बसत. मग एक काय करायचं, खालून घ्यायचं. खालून त्या मोतीच्या खालच्या बाजूने घेऊन आपण काय करायचं ह्याला, आता इथं एक साईडनं परत हे बघा असं, म्हणजे कसं होतं थोडं लूज पडलेलं असेल ना तर काय करायचं, थोडं वर उचलायचं आणि असं ट्विस्ट करून घ्यायचं आहे. हा बघा अशा पद्धतीनं ट्विस्ट करायचं आहे. तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतंय ना, ट्विस्ट करायचा आणि ॲडजस्ट करायचा व्यवस्थित त्या क्रिस्टलच्या राऊंड साईडनी. मग आता आपण असं परत तसंच घ्यायचं, आपण आता टाईट करून घ्यायचं आपण तसंच. हा बघा किती सुंदर दिसत आहे बघा तुम्ही, खूप सुंदर दिसतं. हा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. इतकं छान वाटेल ना, मी तुम्हाला असं हे करून फुल टाईट सगळ्याकडनं रॅप करायचं आहे. पुढं मी दाखवते पण तुम्हाला हातावर वगैरे ठेवून की कसं दिसतं. म्हणजे मी काय रिंग बेसनं रिंग तुम्हाला अटॅच करून नाही दाखवलेलं आहे, पण
असं मी तुम्हाला दाखवेन पुढं पण. तुम्हाला असेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच सपोर्ट करत राहा मला. जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला ऑर्डर करू शकता. तुमची ऑर्डर माझ्याकडे प्लेस करू शकता. हा बघा, अशा पद्धतीने झाले की नंतर काय करायचं, त्या मोतीच्या राऊंड इथं ह्याच्यानं फिरून त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं, जेणेकरून ती वायर निघणार नाही. हा बघा किती छान दिसत आहे. थोडंफार ॲडजस्ट करायचं आपण, म्हणजे छान बसतो तो. हा बघा अशा पद्धतीनं. हा बघा इथं किती छान दिसत आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. खूप सुंदर दिसतंय हा. हां बघा, मी तुम्हाला आता काय करते, असं बोटावर ठेवून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल. हा बघा, रिंगसारखं तरी किती छान दिसत आहे. हा बघा, ह्याचं चोकर आणि इयरिंगसुद्धा खूप सुंदर दिसेल. मंगळसूत्रसुद्धा मी लवकरच ह्याचा व्हिडिओ आणेन, फुल ट्युटोरियल तुमच्यासाठी. हा बघा, तुम्ही ह्याच्यापासून अनेक डिझाईन्स, म्हणजे नवीन आहे सध्या आता, तुम्ही बनवू शकता. हा बघा किती सुंदर दिसतंय. खूप छान फिनिशिंगनं करायचं आपलं काम, जेणेकरून ते आपल्या कस्टमरला आवडेल. इथं बघा तुम्हाला मी दाखवते पुढं, खूप मस्त दिसतंय. हा बघा.